हाय गुड मॉर्निंग. काय बाई तोंड तर माझं मरणाचं सुचलंय. कसं दिसतंय राधाबाई सुधारले बघा. तर आता झोपेतनं उठली. रात्री आली होती स्वातीच्या इकडं सेलिब्रेट करायला. आयला एका रात्रीत सुधारली स्वते. एका रात्रीतच सुधारणा झाली माझी. बघा रात्री मटण एवढं खाया घातलं काय ग मला सुजूस तर सुजली का सुधारली. एक मोठं एक सुक एक बिर्याणी. स्वातीच्या शेजारनीनं पण बिर्याणी दिली खायला, सुक्क मटण दिलं खायला. काय होतं बिर्याणी होत दम बिर्याणी रसातलं कालवण होतं. लय होतं काय काय. मी आताच उठली म्हटलं काय स्वाती दिसनाच म्हटलं. मग आली बाहेर. पण थंड थंड काय थोडी वाजली वय रात्री लय वाजली. हां तर चला तुम्हाला दाखवते स्वाती कशी काय इटाची रेसिपी बघा. इटाची रेसिपी कुणाला रेसिपी करायची असली तर करून बघा. आहे का नाही. इडली वडा सांबर सारखा शिळा बघा. इडली सांबर गोल गोल इडल्या ही चपट्या इडल्या. थंडी पण वाजते ना थंडी गारट्याचं. रात्री लय तोंडण फिंडण बांधून झोपली होती बाई मी स्वेटर घालून. ऊस तोडीपेक्षा का नाही ही काम लय भारी एक नंबर. हा कसं आहे ह्याच्यामध्ये जास्त लेकरा बाळांचा हाल होत नाही तर आणि ताजं तवानं खाया भेटतं. राहायलाच घर दार पाऊस आला थंडी असली ऊन असलं तरी आपलं टेन्शन नाही. ही काम पहाटे उठायचं ना आपल्या मनावरचा खेळ आहे बघा. आपल्या मनावरचं कधी बी उठा आणि कधी बी काम करा. हा काय काय ठिकाणी रातच्या 12ला आला 11ला आला कवा बी ट्रॅक्टर येईल तेव्हा उठा आणि लागा त्या ट्रॅक्टरच्या महाग भरा. 5 उठात लेकरं खायला ताज तवानं नाही. लांब जायचं असलं तर शिळं पाक बांधायचं आणि निघायचं. परत तिकडून येऊन स्वयंपाक पाणी करायचा. ती लय काम वाईट आहे. ऊस तोडीचं वीटभट्टीचं सगळ्यात सोपं लेकरा बाळांवाल्यांना म्हणून का नाही ऊस तोडीवाल्यांचं चारला बघ चिकल. हा तिकडून आला डायरेक्ट तोंडातच गेला. तुम्हाला हे नव्हतंय मग असं म्हणताय नाव ठेवताय मला नाव ठेवता म्हणून बुद्धीच्या गोळीवर इकडे येते. मस्त काम केलं बाई लय केलं. म्हणजे मला माझ्या स्वप्नात सुद्धा कधी नव्हतं आलं की बाबा इडभट्टे आपल्या मागटल्या हाटन म्हणून. तुमच्यापाशी आल्यावर भाऊजीचं लग्न नव्हतं झालं ना आम्ही चिखल थापत होतो रावेतला. कसली माती होती तांबडी तवा हा आणि मरणाचा मुरुम ह्यात एक खडा सुद्धा दिसायचा नाही कुठं. बघायलाच नाही. नाही 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 उचलून चिमणीला दगड हाणीन म्हणलं तर नाही. लय काम रावेतला सोडा इंदापूरला तर काय थोडं केलं का काम. इंदापूरला तर काय केलं माहितीये का तुम्हाला सांगते. व्हिडिओचा नाद लागला मला कधी 2020 मध्ये लॉकडाऊन पडलं होतं. एवढं लॉकडाऊन सगळं दुनिया बंद असन पण आमचा चिकूल चालू होता ना भाऊजी. जलसाच्या महाग सगळ्यांचं बंद होतं पण आमचं चालू होतं. नाही करावं तर उपाशी मारावं. लेकरं बाळ तसं तांदूळ फुकाट भेटायचं एक मिरची पावडर. मी एक दिवशी गेलतो आम्ही आम्हाला माहेरला गया ना म्हणलं तुमच्या भटीवर येते. आम्हाला घरी आणून दिलं तांदूळ ही ती डाळी. तुम्ही तिथं जवळ जवळ उतार आम्ही इकडे लांब होतो ना. अरे ती काय तर त्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला सांगते चिकूल थापत थापत व्हिडिओचा इतका नाद लागला त्या टिकटॉकचा मला की मी आण पाणी सुद्धा खात नव्हते. पहाटे उठायचं 4 वाजता उठायचं 6 वाजता चिकूल काढायचा कधी कधी आणि 7 बी वाजायच्या आणि 6 बी. पण चिखलाच्या कधी मी आरी पडली नाही.
पडली का भाऊजी आमच्यापाशी होतं त्या टायमाला तर का नाही रातच्या 1 वाजता उठली की दुपारची 1च वाजायची तरी भाऊजी आम्हाला माती ही ओढून द्यायचं ट्रकवर कामाला जायचं काय तर 2-4 महिने होतं आमच्यापाशी. हा 2-3 महिने. आणि पुन्हा ते टिकटॉकचं तुम्हाला सांगते की खेळ उठायचं कधी लवकर उशिरा 3 लेकरं घरात शिळ पाका असायचं लेकरांना खायला. आणि राहिले की लेकरांना सण्या बारका होता सण्या तर ह्या छलनीवरच येऊन बसायचा चिखलात घुसायचा. अशी मी बसायचे थापायला सण्या असा झोपीतनं उठून रडत रडत यायचा डायरेक्ट मांडीवर तिथं चिखलात राडा रेड व्हायची बाया मी तर. आम्हाला नव्हतं किती दिवस पण पोरग जन्मल्यापासून सांगते तर स्वातीला तर एकच पोरगी होती तर पोरगी असायची सारखी आजीच्या गावाला तिकडं 6 वर्ष शाळेला बी होती आणि हे मग काय हे 2 जण थापायचे परच्याला इटवा बी भरायचे खाली बी करायचे ह्यांना लय परवडत होत त्या टायमाला लय आयुष होती ह्यांची. पण ते पैसा राहील ना हो. तेव्हा एवढं कळतच नव्हतं की संसाराचं लहान वयात लगीन झालेलं परपंच्या गळ्यात पडल्यावर कुणाला कळत आहे तेव्हा आलं पैसे की इकडं जा तिकडं जा ही खा ती खा असं टिकवायचं कळत नव्हतं. आणि हिला ही पोरग झाल्यापासून परत अजून ती चिखलात पैसा कधी उपजाऱ्याचा आला नाही. माझं बघा टिकटॉक मुळे लय चांगलं झालं. माझं युट्यूब मुळे होईल कारण का तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादानं आमचं चांगलं दिवस अगं बघायची कष्ट बारी तुमचं असतं या मी फक्त आता माझं रवी दादामुळे चांगलं झालं त्यांना मला मार्गदर्शन केलं मी युट्यूबला आली कष्ट मी केलं पण मार्गदर्शन त्यांना केलं. मार्गदर्शन तुम्ही दिलं म्हणून आहे. मोठा पाऊल मोहर टाकायलाच लागणार. करायचं हळूहळू हळूहळू होत असतंय चांगलं ही बी चालू ठेवायचं ती बी चालू ठेवायचं. जय भीम जय भीम जय भीम. कुणी काढ पाणी आणायला झाला होय चुकून अजून एक ड्युटी राहिली. होय का आवरा लवकर उरका हाय का शिळ पाक काय खायला ना सोमवारचं काय नाही. नाही का आज नसतं आमच्या. आमच्यात बी नसतंय बाय सोमवारचं हाय का ना सध्या अन्न आहे. असते ती मला तर सगळा दिवस सारखाच आहे बघा सोमवार नाही मंगळवार नाही काय नाही. असले का मग कुठंच पळतात सोमवार गुरुवार आणि मंगळवार. तर चला स्वाती थापते चिकन मी बसते तिला बघत